किल्ले रायगडावरती आज तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो संख्येत शिवप्रेमी आज या सोहळ्यासाठी गडावरती दाखल झाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा साजरा होणार आहे। ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात काही वेळात हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होईल। धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः सिद्धारम्भे विवाहिच्च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः। नमः प्रकृति भद्राय नियतामृतास्मदा। नमः शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी चंद्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकम्। पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनिति च सप्तमं कालरात्रि च महागौरी च काष्ठमम्। सिद्धिदात्री च छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो किल्ले रायगडावर आज पार पडतोय। खरं तर राज्यभरातून हजारो शिवभक्त ते किल्ले रायगडावर दाखल झालेत। काही शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो अनुभवण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजानं, सोहळा मराठी मातीचा सण यो आला र। शिवबराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग। सर्वप्रथम सर्वांना शिवराज्याभिषेकाच्या शिवमय शुभेच्छा। आम्ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रबोधिनी मुंबई येथून आलो आहोत। ऍक्च्युली आम्ही दरवर्षी इकडे येतो, 2017 पासून इथे येतो। आणि तुम्ही वेशभूषाबद्दल जर बोलताय तर आम्हाला खूपच आनंद होतोय की आम्ही खूप सौभाग्यवान आहोत की आम्हाला हा सोहळा महाराजांचा अक्षरशः बघायला मिळतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळं आपण इकडे सगळं नवीन बघायला भेटतं। आम्ही दरवर्षी येतो, यावर्षी आलोय, ह्याच्या पुढेही येत राहू। आपण सर्वांनी जमलं पाहिजे आणि ह्याच्या पुढे जपत राहिलं पाहिजे। थँक्यू। तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अनेक राज्यभरातून हे शिवभक्त दाखल झालेत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, त्यांची शिकवण या ठिकाणी घेऊन जाणार असल्याचं देखील या शिवभक्तांनी सांगितलेलं आहे। गणेश माबराळकर, एबीपी माझा, रायगड।